जय हो सोल्युशन्स आणि राजा माने व मंदा माने कृत. महाराष्ट्राचा तू जागर हो, निर्मितीचा तू सागर हो, भुकेल्याची तू भाकर हो, दुःखितांची तू पुंकर हो. लढण्याची, जिंकण्याची, आरंभाची, अंताची, टाकलेल्या पावलांची, जागलेल्या रातींची, राखलेल्या संयमाची, मोडलेल्या चौकटींची, साऱ्यांची तू जय हो. नमस्कार. जय हो सोल्युशन्स कृत आणि राजा माने मंदा माने प्रस्तुत सह्याद्री वाहिनीवरील जय हो या विशेष मालिकेमध्ये मी समीरा गुजर, ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांच्या समवेत आपणा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. आपल्याकडे एक म्हण आहे ना, इच्छा तिथे मार्ग. पण आजच्या कॉर्पोरेट आणि बिझनेसच्या जगामध्ये नुसती मनात इच्छा असून चालत नाही. तिथे अथांग जिद्द, कठोर परिश्रम आणि मी हे करणारच हा छातीठोक आत्मविश्वास असावा लागतो. अनेकदा लोक असं म्हणतात की मोठा व्यवसाय उभा करायचा तर पाठीशी पिढीजात बिझनेस बॅकग्राऊंड असायला हवी, घराण्यात आधी कुणीतरी व्यापार केलेला असायला हवा. परंतु हा समज खोटा ठरवत कोणतीही व्यावसायिक पार्श्वभूमी नसताना फिनिक्स पक्षासारखी भरारी घेणाऱ्या एका धडाडीच्या तरुण उद्योजकाला आज आपण भेटणार आहोत. आपण भेटणार आहोत युवराज कादे सरांना. पण त्यांच्याशी थेट संवाद साधण्यापूर्वी पाहूया ही ध्वनी चित्रफीत. सोलापूर जिल्ह्यातील वाळूज सारख्या एका छोट्याशा गावात एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या आणि आज आपल्या स्वकर्तृत्वावर बार्शी, करमाळा, जेऊर, माढा आणि वैराग परिसरामध्ये साई होंडाच्या माध्यमातून ऑटोमोबाईल क्षेत्रात आपलं नाव सुवर्णाक्षरांनी कोरणारे साई टीव्हीएस अकलूजचे स्थापक आणि सोयाबीन पासून तेल निर्मिती अशा विविध क्षेत्रात यशस्वी वाटचाल करणारे युवराज कादे यांचा प्रवास खरोखरच थक्क करणारा आहे. व्यवसायासोबतच 14 दिवसात 4000 किलोमीटरचा हिमालयातील थरारक प्रवास करणारे सर आज आपल्याला त्यांच्या यशाचं गुपित सांगणार आहेत. हा सगळा प्रवास सुरू होत असताना कुठेतरी बीज रुजली कुठे हे फार महत्त्वाचं असतं. तर तुमच्या घरातलं वातावरण कसं होतं आणि लहानपणात ही प्रेरणा कुठे मिळाली का? माझं कुटुंब तसं जर आपण बघायला गेलात तर शेतकरी कुटुंब. माझे आजोबा शेती करत होते. जवळपास त्यांना 100 एकराच्या आसपास शेती होती आणि ते प्रचंड कष्टाळू होते आणि आसपासच्या सगळ्या भागात एक प्रगतशील शेतकरी म्हणून ते नामवंत होते. मग त्यांच्याकडून शिकण्यासारखं असं होतं की ते पहाटे 5 वाजल्यापासून जे त्यांचं काम चालू करायचे ते अगदी संध्याकाळपर्यंत करायचे. त्यांना सामाजिक भान होतं. जवळपास ते वाळूज गावाचे एक 10 ते 15 वर्ष स्वतः सरपंच होते आणि गावातल्या व परिसरातल्या सगळ्या लोकांना मदत करायची त्यांची भावना होती. आणि आम्ही लहानपणी ज्यावेळेस शाळेत जात होतो किंवा घरात ये जा करत होतो त्यावेळेस ते बऱ्याच लोकांबरोबर बसलेले असायचे आणि त्यांचं संभाषण आम्ही ऐकायचो. मग त्यातून आम्हाला जे कळलं की कष्टाशिवाय पर्याय नाही आणि ज्या कष्टातून आपण आपला संसार चालवण्यासाठी 4 पैसे मिळवतो त्या पैशावर फक्त आपलाच अधिकार नाही तर त्यातल्या काही पैशावर हा समाजाचाही अधिकार आहे. कारण जिथून आपण मिळवतो त्याचं काहीतरी देणं लागतं. मग त्या दृष्टीनं तो त्यांचा संस्कार आम्हाला तेव्हापासूनच झाला आणि ते कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही हे आमच्या डोक्यात लहानपणापासूनच आहे. आमच्या घरात बघितलं तर सगळेच उच्च शिक्षित आहेत. म्हणजे माझे वडील त्यावेळेस पुण्याला वगैरे शिकायला होते. ग्रामीण भागात त्यांना शिक्षण न मिळाल्यामुळं त्यांना पुण्याला अथवा मोठ्या शहरात जावं लागलं. मग ते प्रत्येकच कुटुंबातल्या यांना शक्य नसतं की मोठ्या शहरात जाऊन शिकणं. मग त्यांना ती सल जाणवत होती की बाबा ग्रामीण भागात शिक्षण मिळत नाही. मग त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न करून वाळूज म्हणजे आमचं जे स्वतःचं गाव आहे ते आणि मोहोळ तालुक्यात दुसरं एक मसले चौधरी म्हणून गाव आहे तिथं विद्यानिकेतन प्रशाला म्हणून चालू केलं आणि वाळूजला वाळूज प्रशाला वाळूज म्हणजे सामाजिक बांधिलकीतून चालू केलेला हा त्या म्हणजे 1984ला
जवाहर ग्रामविकास मंडळ या नावाने त्यांनी एक संस्था स्थापन केली आणि त्याच्या खाली या 2 शाळा या तेव्हापासून म्हणजे जवळपास माझ्या वयाच्या त्या शाळा आहेत तेव्हापासून ते चालवतात. त्याचबरोबर ते आमच्या गावाचे जवळपास 10 वर्ष सरपंच होते आणि त्यांनाही सामाजिक कामात रस होता. म्हणजे तुम्हाला लहानपणापासूनच सामाजिक भान याचं बाळकडूच मिळालेलं आहे असं म्हणायला बरोबर. हरकत नाही. तुम्ही स्वतः तर पुण्यात शिकलात, पुण्यातल्या शिक्षणाचा अनुभव कसा होता तो? 1ली ते 4थीचं शिक्षण हे माझ्या मूळ गावी म्हणजे वाळूजला झेडपीची आमची जी शाळा आहे त्या शाळेमध्ये झालं आणि आत्ताच तुम्हाला मी म्हटलं होतं की आमच्या घरातले जवळपास सगळेच उच्च शिक्षित आहेत. त्यानंतर 4थी नंतरचं माझं शिक्षण हे पुण्याला झालं. मग ते मॉडर्न हॉस्टेल आणि मॉडर्न कॉलेज आणि मॉडर्न हायस्कूल या ठिकाणी पुण्यामध्ये झालं. गावाकडचा अनुभव लहानपणाचा जो सगळ्यांचाच असतो त्या पद्धतीचाच माझाही अनुभव तसाच आहे. आमच्या शाळेत साखरे गुरुजी, पवार गुरुजी हे फारच चांगले त्या काळातले शिक्षक. अगदी सकाळी 7ला आम्हाला शाळेत बोलवायचे आणि तिथून मग ते आमची रोजचं शिकवणी चालू व्हायची. पुण्यात आल्यानंतर मॉडर्न हायस्कूलला सर ससून डेव्हिड वसतिगृह असं आमच्या हॉस्टेलचं नाव होतं. म्हणजे ते अगदी इंग्रजाच्या काळापासूनचं ते हॉस्टेल होतं. त्या काळात ते फार नावाजलेलं हॉस्टेल असायचं. त्यामुळे सगळ्या महाराष्ट्रातून तिथं विद्यार्थी शिकण्यासाठी आणि राहण्यासाठी यायचे. त्यामुळं पुण्यात आल्याचा फायदा हा झाला की सगळ्या महाराष्ट्रभर मित्र झाले. मग आणि हे 10वीचं शिक्षण झाल्यानंतर मग कोणी वेगवेगळ्या क्षेत्रात गेलं आणि त्या संपर्काचा फायदाही पुढील आयुष्यात नक्कीच झाला. माणूस आयुष्यात जी प्रगती करतो ते त्याचे जे संपर्क असतात आणि जे कॉन्टॅक्ट असतात त्याच्यावरच त्या माणसाची प्रगती किंवा त्याचं सर्कल जे असतं त्याच्यावरती प्रगती अवलंबून आहे. त्यामुळं लहान वयात मला ते अनुभवायला मिळाला आणि तसा माझा संपर्क होत गेला. त्यामुळं पुढे आयुष्यात काय प्रगती करत असताना त्याचाही नक्कीच उपयोग झाला असं मला 100% कुठेतरी आपलं क्षितिज विस्तारत जातं. हां, बरोबर. पण जेव्हा शिक्षण पूर्ण झालं तेव्हा काय स्वप्न पाहिलं होतं आपण, पुढे काय करावं असं वाटत होतं तेव्हा? मी माझं शिक्षण पुण्यात ज्यावेळेस पूर्ण झालं त्यावेळेस पुण्यात नुकतंच त्यावेळेस रिअल इस्टेट आणि बांधकाम व्यवसायाचं बूम नुकतंच चालू होत होतं. त्यामुळे माझी त्यावेळेस अशी इच्छा होती की पुण्यातच राहून आपण काहीतरी करावं. आणि कॉलेज जीवनात प्रत्येकाला जसं गाड्यांचं 2 व्हीलर असेल 4 व्हीलर असेल याचं आकर्षण असतं ते साहजिकच मला पण होतं. मग दुहेरी मनस्थिती होती की मग आपण या व्यवसायात म्हणजे रिअल इस्टेट आणि बांधकाम या व्यवसायात करावं का ॲटोमोबाईल या व्यवसायात करावं. मग हे सगळं विचारमंथन चालू असताना आजोबांची इच्छा होती की म्हणजे पुण्यात इकडं बरेच तुम्ही राहिला मग गावाकडे काय करता आलं तर बघा. आणि त्यांचं नेहमीच सांगणं असायचं की तुम्ही ज्या गावात जाताय त्या गावाशी तुम्ही समरस व्हा. आणि त्यांना आमच्या गावातून काय उच्च शिक्षणासाठी बरीच लोक बार्शीला जायची. त्यामुळं इकडच्या भागात कुठं काय करता आलं तर बघा असं आजोबांचं म्हणणं होतं. त्यामुळं मग आम्ही सुरुवातीला ॲटोमोबाईलच्या क्षेत्रात काम करायचं अनावधानानं झालं. काय पेपर जाहिरात कंपनीची म्हणजे होंडा कंपनीची जाहिरात न्यूजपेपरमध्ये आम्ही वाचली. ती बार्शी आणि पुणे या 2 ठिकाणीसाठी होती. मग आजोबांचंही म्हणणं होतं की बाबा गावाकडे म्हणजे तुम्ही भविष्यात कुठे पुणे कुठं जायचं असेल तर आपण सुरुवात म्हणजे गावाकडे कुठेतरी सुरुवात करा. युवराज या व्यवसायात आल्यावर की शिक्षण सुरू असताना तुमचं बाईक रायडिंग खूप अगदी राष्ट्रीय पातळीवर चालायचं, त्याबद्दल सांगा ना. नाही, आम्ही कॉलेजला असल्यापासून आमचा जो ग्रुप आहे ते कॉलेजला असल्यापासून आम्ही बाईक चालवतो आणि त्याचं त्या काळात सगळ्यांनाच त्याचं वेड असतं. मग त्या दृष्टीने आम्ही आता माझे काही मित्र माझ्या काही पट जास्त बायकिंग करतात. मग तेव्हा आम्ही ठरवलं की कॉलेजला असतानाच आम्ही ठरवलं होतं की आपल्याला लेह लडाख जम्मू काश्मीर हे पूर्ण बुलेटवर फिरायचं आहे. आता तो ट्रेंड फार झाला आहे बुलेटवर फिरायचा, पण त्या काळात तो तसा फार कमी होता. आता रस्ते वगैरे चांगले झाले, त्यावेळेस रस्ते पण कच्चे होते. आम्ही 10 ते 12 मित्र कंपनी आम्ही इथून बुलेट अगदी जम्मू काश्मीरला पाठवल्या बाय ट्रेन. इथून जम्मूला आम्ही फ्लाईटने गेलो आणि मग तिथून आम्ही ती बुलेटची राईड चालू केली. जम्मूवरून ते पटनी टॉप, परत वैष्णोदेवी, तिथून पुढं श्रीनगर, मग ते स्टॉप घेत राईड करत श्रीनगरवरून कारगिल, लेह लडाख, परत तिथून मनाली झाल्यानंतर
चंदीगड, अमृतसर, वाघा बॉर्डर आणि परत दिल्ली. मग तो अनुभव एवढा थरारक आणि वेगळा होता की ते असं शब्दात सांगणं जरा मुश्किल आहे. हा सगळा प्रवास करत असताना सगळ्यात जास्त आनंद कशाचा होतो किंवा थरार कशाचा जाणवतो? म्हणजे निसर्ग पाहण्याचा जाणवतो, त्या प्रवासाचा थरार असतो, की आपण काहीतरी एक अचीव करू शकलो, एक जे ठरवलं होतं ते ध्येय गाठलं याचा आनंद असतो? नेमकं काय असतं? हा तसा मिक्स आनंद आहे असं मला वाटतं की ज्यावेळेस घर आपण सोडतो. आमिर खानची मी मध्ये एक मुलाखत बघत होतो, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही स्कूल कॉलेज हे तर शिक्षण अपरिहार्य आहे सगळ्यांना, पण जर तुम्हाला खरंच आयुष्य शिकायचं असेल तर तुम्ही जम्मू काश्मीरपासून प्रवास चालू करा एकट्याने किंवा मित्राबरोबर, आणि तो 4, 5, 6 महिन्यात कन्याकुमारीला संपवा. हा प्रवास करत असताना तुम्हाला आयुष्यातली सगळी शिकवण तुम्हाला मिळेल. त्यासाठी वेगळी शिकवण घ्यायची काही गरज नाही. त्यामुळे प्रवास हे फक्त प्रवासापुरतं न बघता हा की त्याच्यातून शिकवण आहे. बऱ्याच लोकांशी ओळखी होतात, त्या भागातलं काय खाणंपिण काय आहे, तिकडचं वातावरण काय आहे, तिकडं काय विकलं जातं, तिकडं काय तयार होतं, या सगळ्याच गोष्टीची माहिती मिळते. म्हणजे आम्ही त्यावेळेस हा प्रवास गाडीवर केला, पण त्यानंतरही मी जेव्हा मी व्यवसाय चालू केला तिथून पुढे जवळपास मी 15 ते 20 देश बाहेर फिरलो आहे. मग त्यामध्ये ऑस्ट्रेलिया असेल, न्यूझीलंड आहे, जपान आहे, बाली आहे, US आहे, सगळीकडेच गेलो आहे. त्यामुळं प्रत्येक प्रवासाचा अनुभव हा वेगवेगळा आहे. पण प्रवासाला फार म्हणजे ज्यावेळेस प्रवासाला निघतो तिथपासून ते येईपर्यंतचा आनंद हा फार वेगळा असतो. शेतीचं बॅकग्राऊंड असताना तुम्ही ऑटोमोबाईल व्यवसायात आलातच कसे? नाही, शेतीचं बॅकग्राऊंड म्हणजे मी स्वतः पण जवळपास 1-1.5-2 वर्ष शेतीला मदत करत होतो, शेती करत होतो असं नाही. आणि लहानपणी काय त्या विषयाचं म्हणजे ऑटोमोबाईल या विषयाचं आकर्षण हे त्या काळात फारच आमच्या कॉलेजला असताना आमच्या सगळ्याच मित्र कंपनीत फार असायचं. आणि कॉलेजला जायला घरच्यांनी गाडी घेऊन दिली हे फार मोठा आनंद होता. म्हणजे त्या काळात वाटायचं याच्यापेक्षा आयुष्यात दुसरा आनंदच नाही का. आणि मग संयोगाने त्याच गाड्या विक्री करायचं समजा आपल्याला जर संधी मिळाली तर ते अधिक चांगलं. कारण मी ज्यावेळेस गाडी घ्यायला गेलो त्यावेळेसचा जो बाईंग एक्सपिरियन्स होता तो एवढा सुंदर होता की ते शोरूमला जाणं, तिथली ती माहिती घेणं, गाड्या बघणं आणि ती गाडी स्वतःच्या मालकीची करून घेणं, ते फारच मला त्यावेळेस थोडं सुंदर वाटलं. हां, रोमांचक वाटलं. मग त्यानुसार तीच संधी मिळाली आणि ती संधी मिळाल्यामुळं त्यात मी ॲप्लिकेशन म्हणजे मी आणि माझा लहान भाऊ पदमराज म्हणून आहे, आम्ही ते ॲप्लिकेशन केलं. त्यावेळेस माझं वय अगदीच फार कमी 24-25 वय होतं, म्हणजे फार अनुभव होता किंवा असं हे नाही. आणि कंपनीलाही आमच्यातला कदाचित ते पॅशन आवडलं असेल ॲटोमोबाईलबद्दलचं किंवा ॲटोमोबाईलबद्दलची माहिती आवडली असेल आणि आम्ही त्यांचे जे काही टार्गेट आहेत ते अचीव करू किंवा त्याच्यापेक्षा काहीतरी ॲडिशनल करू असा त्यांना त्यावेळेस विश्वास वाटला असेल त्यांनी. त्यामुळं कारण त्यावेळेस जवळपास 50 लोक होते त्या स्पर्धेमध्ये. मग त्या 50 लोकांतून अगदीच आम्ही नौखे असताना सुद्धा त्यांनी आमची निवड केली. म्हणजे त्यांनी आमच्यात नक्कीच काय तर बघितलं असेल असं मला वाटतं. आणि मला वाटतं उद्योगाच्या पहिल्या 6 महिन्यातच तुम्ही सिद्ध करून दाखवलं त्यांच्यावर, तुमच्यावर दाखवलेला त्यांनी विश्वास. तर त्याविषयी सांगा ना, ते कसं काय? डीलरशिप घेताना कसं आहे, आपण कुठलीही डीलरशिप घेतली तर ते सुरुवातीला आपला LOI देतात, लेटर ऑफ इंटेंट. मग त्याच्यातच त्यांनी सांगितलेलं असतं की त्यांना काय अपेक्षित आहे आपल्याकडून, म्हणजे शोरूम कसं हवं आहे, वर्कशॉप कसं हवं आहे. आता याला 4S सेटअप म्हणतात, म्हणजे सेल, सर्व्हिस, स्पेअर अँड सेफ्टी. तर हे किती दिवसात त्यांना आपण तयार करून देतो. आता मोठ्या शहरात आपण गेलो तर रेंटेड सेटअप आपल्याला मिळतात, पण हेच तहसील प्लेसला गेलं तर आपल्याला तिथे जागा विकत घ्यायला लागते. मग ती जागा शोधायची, ती विकत घ्यायची, त्याचे सगळे परमिशन्स घ्यायचे आणि ते बांधकाम करून उभा करायचं. हे LOI जे लिहिलं आहे त्या पद्धतीनंच करायचं. त्यामुळे आम्ही जवळपास काम सुरू केल्यानंतर ते 24 तास काम चालूच असायचं. म्हणजे त्यावेळेस पण आम्हाला, म्हणजे मला बार्शीतले बरेच म्हणायचे की 6 महिन्यात हे उभा कसं राहिलं. त्यामुळे ते, आणि त्यावेळेस काय एवढं पॅशन असायचं की ते सोडून दुसरं डोक्यात काही नसायचं. म्हणजे आता हे मिळाले आणि आपल्याला हे 6 महिन्यात उभाच करायचं आहे, हे मनात एक खुणगाठ बांधल्यामुळे ते त्यावेळेस शक्य झालं. पण घरातून अशी काही बॅकग्राऊंड नसताना त्यात काही अडचणी जाणवल्या का, किंवा स्वतःला उद्योजक म्हणून घडवावं लागलं का? नाही, नक्की. कारण तसं बॅकग्राऊंड नसल्यामुळे अनंत अडचणी आल्या. आणि अडचणीतून एक आहे की मला आजोबांनी सांगितलं की अडचणी किती जरी आल्या, प्रामाणिकपणे काम करत गेलो तर योग्य वेळी त्याच्यावर उपाय आपोआप
निघतो. मग त्या दृष्टीने आम्ही म्हणजे बार्शीमध्ये जाऊन पण म्हणजे सुरुवातीला काम करत असताना आमचं वयही कमी होतं, अडचणी प्रचंड आल्या, पण प्रामाणिकपणे काम करत जाणे आणि जसं काम करत गेलो तसं आपोआप त्या अडचणीवर सोल्युशन आम्हालाच मिळत गेलं. आणि तो ह्या 10-15 वर्षातला अनुभव एवढा आहे की आता आयुष्यात कुठली जरी अडचण आली तर त्याची भीती वाटत नाही, कारण सुरुवातच अडचणीतून झाली आहे. आता ऑटोमोबाईल व्यवसायाचा आत्ताचा विस्तार कसा आहे तुमचा? ॲटोमोबाईलमध्ये सुरुवातीला आम्ही एक 4S सेटअप चालू केलं होतं. त्याच्यानंतर त्याच्या अंडर आम्ही 5 ते 6 सेटअप म्हणजे तिथं पण 4S आहेत, सेल, सर्व्हिस, स्पेअर आणि सेफ्टी असे. मग ते बार्शी तालुका असेल, करमाळा तालुका असेल, माढा तालुका असेल, या 3-4 तालुक्यात आम्ही होंडा म्हणजे HMSIच्या माध्यमातून काम करतो. त्याचबरोबर आम्ही आता नवीन अकलूज गावामध्ये एक 2 व्हीलरची तिथे एक नवीन एक डीलरशिप आत्ताच चालू केली आहे. तर त्याचंही काम आत्ता जस्ट चालू झालं आहे. त्यामुळं ऑटोमोबाईलमध्ये फ्युचर एकदम भारतासाठी चांगलं आहे, का तर आपली जवळपास 140 कोटी लोकसंख्या आहे आणि अजूनही काय सगळ्यांकडे गाड्या आहेत अशातला काही भाग नाही. आणि आता नवीन इलेक्ट्रिक गाड्या येत आहेत, तर त्याचंही मार्केट, कारण 140 कोटी लोकसंख्या असेल आणि अगदीच म्हणजे 5-50 लाखच EV आजपर्यंत भारतात विकल्या गेल्या असतील अंदाजे. मग त्या दृष्टीनं आपण जर विचार केला तर आपल्याला जवळपास फार मोठा टप्पा EVचा अजून गाठायचा आहे. मग ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये किंवा व्यवसायात प्रगती करत असताना तुम्ही सॉल्व्हंट इंडस्ट्रीमध्येही पाऊल टाकलं, तर ते नक्की काय त्याचं हे आहे? साहेब, यामध्ये सांगायचं असं की तुम्हाला मी आत्ताच सांगितलं की आमचे म्हणजे मूळ कुटुंबच हे शेतकरी होतं. त्यामुळे पहिल्यापासून इच्छा होती की शेतीपूरक असा काहीतरी व्यवसाय करावा. मग सुरुवातीला मी ऑटोमोबाईलमध्ये गेल्यामुळे शेतीपूरक व्यवसाय मी काही म्हणजे आमच्या गावातल्या काही तरुणांना तसे शेतीपूरक व्यवसाय उभाही करून दिले, पण मी स्वतः करणं त्यावेळेस काही शक्य झालं नाही. आणि त्यावेळेस शासनाच्याही तेवढ्या स्कीम किंवा अशा फार नसायच्या त्या काळात. मग आत्ताच्या काळात मेक इन इंडियामुळे शेतीपूरक व्यवसायाला शासनाचंही फार मोठं सहकार्य आहे आणि असे व्यवसाय, मोठे व्यवसाय करण्यासाठीचं मेकॅनिझम आता फार सोपं झालं आहे. मग त्या दृष्टीनं काय करायचं असा ज्यावेळेस आमच्या पुढे प्रश्न आला त्यावेळेस आम्ही बरेच निवडले होते की काय करता येईल आपल्याला. मग त्यामध्ये या भागात म्हणजे मराठवाडा असेल किंवा आता सोलापूर या भागात सोयाबीनचे उत्पादन फार मोठ्या प्रमाणात होतं. मग त्याच्यावर काय प्रक्रिया करून उद्योग करता येते का असं विचार केला. आमच्या 1-2 मित्रांचे तसे प्रकारचे उद्योग लातूर आणि बाकीच्या भागात होते, ते पण आम्ही बघितले. त्यांच्याकडूनही तसं पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आम्हाला मिळाला. मग त्यानुसार आम्ही विचार करून मी आणि माझे 1-2-3 सहकारी मिळून आम्ही सोलापूरला तसा सोयाबीन सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्शन म्हणजे सोयाबीन हे तिथे रॉ मटेरियल म्हणून आपण वापरतो, ते त्याच्यावर प्रिपरेशन करून मग ते कट करून त्याच्यानंतर त्याला हे प्रक्रिया करून त्याच्यापासून आम्ही ऑइल एक्स्ट्रॅक्ट करतो. म्हणजे आपण घरी इडेबल ऑइल हे करतो, वापरतो, तर ते इडेबल ऑइल तिथं तयार होतं. जसं शेंगदाणा तेल असतं, तसं सोयाबीनचं तेल हे घरगुती वापरासाठी करतो. आणि त्याचबरोबर DOC म्हणजे डी ऑइल केक, म्हणजे ऑइल एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर जे राहतं खाली त्याला DOC म्हणतात. तर कॅटल फीड असेल, पोल्ट्री फीड असेल किंवा फिश फीड असेल, या फीड तयार करण्यासाठी जे प्रोटीन सोर्स लागतो तर ते प्रोटीन सोर्स म्हणून सोयाची DOC वापरली जाते. कारण आपण जर व्हेजमध्ये बघितलं तर सोयाबीन इतकं प्रोटीन आपल्याला कशातच मिळत नाही. तुम्ही मगाशी उल्लेख केलात की तुम्ही आणि तुमचे बंधू एकत्र उद्योगाला सुरुवात केली. अनेकदा आपण बिझनेस फॅमिली असं म्हणत असतो, तर याचा किती फायदा होतो आणि यामध्ये तुम्ही कशी ही टीम जी कोअर टीम आहे आणि ती कुटुंबच आहे तर ती सांभाळणं आणि यामध्ये काही निकष असतात का, कामाची विभागणी कशी करता आणि त्यांनी काय तुमच्या उद्योगाला त्याने बळ मिळतं? एकत्र कुटुंब पद्धती ही कुठल्याही व्यवसायासाठी असू द्या किंवा प्रत्येक गोष्टीसाठी फारच चांगली आहे. कारण कुठलाच एक माणूस हा सर्व गुण संपन्न नसतो. त्यामुळे आणि कुठला व्यवसाय करण्यासाठी सगळ्या गुणांची आवश्यकता असते. त्यामुळे प्रत्येकातला गुण म्हणजे व्यवसाय चालू केल्यानंतर प्रत्येकातला स्वतःचा काहीतरी गुण असतो. मग त्या गुणाला पोषक असं जे काम आहे ते आम्ही निवडतो आणि ती जबाबदारी त्यांच्यावर देतो. त्यामुळं कुटुंबाचे व्यवसाय असणं हे म्हणजे माझ्या दृष्टीने मला चांगलं वाटतं. कारण आपण भारतातले बघितले तर आज रिलायन्स असेल हा कुटुंबाचा उद्योग आहे, टाटा असेल, हिंदुजा ब्रदर्स असतील,
हे सगळे कुटुंबातले व्यवसाय आहेत आणि ते फारच म्हणजे अगदी सिरम इन्स्टिट्यूट बघा पुनावालांचं, म्हणजे अगदी जगविख्यात व्यवसाय झालेले ते. त्यामुळं इनिशियली कुटुंबाचे व्यवसाय असं मला व्यवसायाला ते पूरक आहे असं नेहमी वाटतं. आणि कुटुंबाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर प्रत्येकाला चांगलं आयुष्य जगण्यासाठी एक ठराविक रक्कम मिळवणं आवश्यक आहे. ती ठराविक रक्कम मिळवल्यानंतर त्याच्या कितीतरी पटीत आपण रक्कम मिळवली तरी त्याचा आनंद तेवढाच असतो. म्हणजे तो आनंद काय द्विगुणित होतो असं नाही. पण तुम्ही ज्यावेळेस यश मिळवता त्यावेळेस ते यश मिळवलेलं यश सेलिब्रेट करायला आपल्याबरोबर जर कुटुंब नसेल तर त्या यशाला तेवढं महत्त्व राहत नाही. म्हणजे दोन्ही याच्यात आहे की तुम्ही ज्यावेळेस अडचणीत असता त्यावेळेसही हात देणारे आणि ज्यावेळेस तुम्ही यश मिळवता त्या आनंदात सहभागी होणारे हे आपला मित्रपरिवार आणि बाकीचे लोक तर नक्कीच असतात. पण कुटुंबातलं महत्त्व थोडं त्यासाठी वेगळं आहे असं मला वाटतं. आत्ता तुम्ही जे म्हणालात की तुम्ही सातत्याने व्यवसायामध्ये एक प्रगतीचं शिखर तर पादाक्रांत करता आहातच, पण त्याच्याबरोबरीने असे तुम्ही जसा बाईकचा अनुभव सांगितला, बाईक राईडचा, तर अशा पद्धतीचे थरारक प्रवास करणं असेल, जग फिरणं असेल, याही गोष्टी आवर्जून करत असता. हे सगळं करत असताना वेळेचं व्यवस्थापन कसं काय सांभाळतं? मॅनेजमेंटमध्ये मी एक गोष्ट ऐकली. फोर्ड आपल्याला सगळ्यांनाच माहीत असतील. म्हणजे फोर्ड त्या काळातली फार जगातली सगळ्यात मोठी कंपनी. त्यांनी एक कन्सल्टंट नेमले की माझ्या कंपनीमध्ये कोण कमी काम करते अथवा काम करत नाही अशांची लिस्ट मला आणून दे. फोर्डनी स्वतः त्यांना काम दिलं कन्सल्टन्सी लावून. मग त्यांनी काय 1 महिना 2 महिने त्यांचं जे काय काम असेल ते केलं आणि 2 महिन्यानंतर ते त्यांच्या केबिनला गेलं आणि त्यांनी तो रिपोर्ट दिला. आणि त्या रिपोर्टमध्ये लिहिलं होतं की तुम्ही स्वतःच सगळ्यात कमी काम करताय. मग त्याच्यावर हेनरी फोर्डनी त्यांना असं उत्तर दिलं की मी निवांत आहे आणि मी सगळीकडे वॉच ठेवू शकतोय का तर मला काम नाही. माझं काम हे आहे की ही जी सगळी यंत्रणा आहे ही यंत्रणा सुस्थितीत आणि योग्य पद्धतीनं चालवणे हे फक्त माझं काम आहे. मग त्या दृष्टीनं मलाही म्हणजे तसंच वाटतं की कुठलाही उद्योजक जर स्वतः प्रत्येक गोष्टीत बघत बसला आणि काम करत बसला तर तो उद्योगच वाढवू शकणार नाही, का तर तो रोजच्या प्लस मायनस आणि याच्यातच अडकून जाईल. तर तसं करण्याऐवजी उद्योजकांनी जे महत्त्वाची कामं आहेत आणि जे दूरदृष्टी ठेवून करायची कामं आहेत तेवढीच केली पाहिजे आणि योग्य यंत्रणा सिस्टम लावली पाहिजे. जर सिस्टम लावली तरच कुठल्याही उद्योगाचा उत्कर्ष होतो किंवा तो वाढतो. किंवा कुठल्या माणसाचा इंटरफिअरनी कधी व्यवसाय हा थोड्याफार प्रमाणात काही दिवसासाठी वाढू शकेल, पण तो जर निरंतर व्यवसाय वाढवायचा असेल तर त्यासाठी सिस्टम हे एकमेव उत्तर आहे. आणि आजकालच्या AIच्या जगात तुम्ही जर जुन्या पद्धतीनं काम करत राहिला तर तुमचा व्यवसायाने हे सगळं फॅनिश व्हायची शक्यता आता दाट आहे. त्यामुळं नवीन नवीन गोष्टी शिकणे आणि त्या गोष्टी आपल्या व्यवसायात आणणे आणि त्याच्यातून आपला व्यवसाय आपोआप कसा वाढेल याच्याकडे लक्ष देणे आणि त्यातून वेळ मिळतो. आणि तो वेळ मग तुम्ही आत्ता जे विचारलं की तुम्ही वेळ कसा काढता तर हे त्याचं गमक आहे. नक्कीच फार महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही मला वाटतं काही मूलमंत्र दिलेले आहेत आणि ते नक्कीच आमच्या प्रेक्षकांपर्यंतही पोचले असतील. आज तुम्ही वेळात वेळ काढून स्टुडिओत आलात आणि इतका मनमोकळा संवाद साधलात त्यासाठी मनपूर्वक आभार. थँक्यू व्हेरी मच. आजच्या या संपूर्ण संवादातून आपल्याला काय शिकायला मिळालं तर ज्यांच्या घराण्यात दूरपर्यंत व्यापाराची कोणतीही पार्श्वभूमी नव्हती अशा कुटुंबातून येऊन सुद्धा जे पिढ्यानपिढ्या मातीशी आणि शेतीशी जोडलेलं होतं, एका शेतकरी सुपुत्राने स्वतःच्या मनगटातील सामर्थ्यावर आणि मी हे करणारच या एका ध्येयाने झपाटून आज इतकं मोठं ऑटोमोबाईल क्षेत्रातलं साम्राज्य उभं केलं. हा प्रवास फक्त एका शोरूमचा प्रवास नाही आहे किंवा काही शोरूम्सचा प्रवास नाही आहे, तर हा एका सामान्य तरुणाचा असामान्य बनण्याचा प्रवास आहे. अनेक लोक अपयशाची कारणं शोधत असतात, म्हणजे माझ्याकडे भांडवल नाही, माझी कुणाशी ओळख नाही, मला सपोर्ट नाही, अशी अनेक कारणं आपण देऊ शकतो. पण खरं सांगू का, अनुकूल परिस्थितीत कोणीही यशस्वी होईल. प्रतिकूल परिस्थितीत जो भरारी घेतो तो खऱ्या अर्थाने यशस्वी म्हटला पाहिजे. अशा यशस्वी उद्योजकाची कथा अर्थात युवराज कादे यांची कथा आज आपण जाणून घेतली. मला नक्की खात्री आहे की या यशोगाथेतून आपल्याला प्रेरणा निश्चितच मिळाली आहे आणि हेच आपल्या या कार्यक्रमाचं प्रयोजनसुद्धा की असे सकारात्मक विचार, अशा यशोगाथा आपल्यापर्यंत पोहोचवाव्या. आजचा भाग कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. आम्ही कायमच तुमच्या प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेमध्ये असतो. असाच एखादा नवा प्रकल्प, नवी यशोगाथा घेऊन भेटणार आहोत जय होच्या पुढील भागात. आज इथेच थांबूया. धन्यवाद. जय हो.
महाराष्ट्राचा तू जागर हो, निर्मितीचा तू सागर हो, भुकेल्याची तू भाकर हो, दुःखितांची तू पुंकर हो. लढण्याची, जिंकण्याची, आरंभाची, अंताची, टाकलेल्या पावलांची, जागलेल्या रातींची, राखलेल्या संयमाची, मोडलेल्या चौकटींची, साऱ्यांची तू जय हो. जय हो सोल्युशन्स आणि राजा माने व मंदा माने कृत